रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारासाठी जीएमसी कोल्हापूर येथे नोकरीची एक सुवर्ण संधी आली आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती अगदी 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण असाल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आणि या माध्यमातून आपण जीएमसी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे जे वैद्यकीय हॉस्पिटल आहे, ज्याला आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर असं म्हणू शकतो, इथे भरती आलेली आहे. आता या संदर्भात आपण सविस्तर अर्ज, पात्रता, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर मित्रांनो सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता किंवा इन्स्टा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तर आता सविस्तर माहिती अशी आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे विविध पदासाठी भरतीची घोषणा करण्यात आलेलीच होती. तर यामधून आता हे शुद्धीपत्रक आलेलं असून 10वी उत्तीर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारासाठी ही सर्वात मोठी संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आणि अर्ज करण्याची शेवट तारीख 31 जानेवारी 2025 असणार आहे. याच्या संदर्भात आपण वेबसाईटला व्हिजिट करून शुद्धीपत्रक जे आले ते सुद्धा पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, याची सविस्तर माहिती आता पुढील प्रमाणे अशी आहे. आता एकूण जर जागा बघितल्या आपण तर इथं 95 एकूण जागा इथं घोषित करण्यात आलेल्या आहेत. रिक्त पदाचे नाव व पदसंख्या जर आपण बघितली तर खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. जसे की प्रयोगशाला परिचल 1, शिपाई 3, मदतनीस 1, क्षयकिरण परिचर 7, शिपाई रुग्णालय 8 अशा प्रत्येक पदासाठी इथं जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात जास्त जागा जर आपण बघितलं तर कक्ष सेवक रुग्णालयासाठी 56 जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आता यासाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता ती पुढील प्रमाणे आपण पाहूया. टोटल पदे जर बघितली तर 10 असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर पदासाठी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत म्हणजे 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा विद्यार्थी. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिकासाठी विशेष शैक्षणिक अर्हता 15 वर्षे सेवा व इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर पात्रता काय बघा, सर्वात प्रथम पात्रता आहे की SSC 10वी उत्तीर्ण असावं. जर आपण प्रयोगशाळेसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर 12वी आपण उत्तीर्ण केलेली असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याकडे असणं आवश्यक आहे, अशी इथं अट देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा जर विचार केला आपण 30 सप्टेंबर 2024 रोजी सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी करता 18 ते 38 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आली असून मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ किंवा दुर्बल घटकासाठी आरक्षणाच्या नियमानुसार इथं 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता परीक्षा शुल्क जर बघितलं आपण तर ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये इथं परीक्षा शुल्क ठेवण्यात आलं असून बाकी SC ST OBC किंवा बाकी जे घटक आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये इथं परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यामध्ये पगार श्रेणी जर आपण बघितली अगदी 15,000 पासून 63,200 पर्यंत इथं पगार श्रेणी किंवा आपण वेतन श्रेणी इथं ठेवण्यात आलेली आहे. नोकरीचं ठिकाण जर बघितलं आपण GMC कोल्हापुरात असल्यामुळे कोल्हापुरातच आपल्याला नोकरीचं ठिकाण मिळणार आहे. आता अर्ज प्रक्रिया जर बघितली तर ही कंप्लीट ऑनलाईन प्रक्रिया असून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकला जाऊन आपण अर्ज प्रक्रिया करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 असून अर्जाची लिंक किंवा अधिकृत वेबसाईटला आपण इथे व्हिजिट करून अधिक माहिती सुद्धा पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना एक चांगली संधी आलेली आहे आणि जर आपण शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. अगदी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण जर आपण झाला असेल तरी सुद्धा आपण अगदी 1000 रुपये फी भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं 2025 मधलं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आणखी आपल्या उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन चॅनल माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.